एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल इचलकरंजी यांच्या वार्षिक निसर्ग ट्रेकिंग उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। चला तर आज आपण निसर्गासंदर्भात माहिती घेऊ। आपल्या आजूबाजूला दिसणारी झाडं ही फक्त हिरवाई नाहीत, तर ती आपल्या जीवनाचा श्वास आहेत। झाडांशिवाय माणूस, प्राणी, पक्षी कोणतंही जीवन शक्य नाही। झाडांचे महत्त्व। झाडे आपल्याला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देतात, ज्यामुळे आपण श्वास घेऊ शकतो। झाडांमुळे हवा शुद्ध राहते, प्रदूषण कमी होतं। पावसाळ्यात पाणी जमिनीत साठवण्याचे काम झाडांच्या मुळ्या करतात, त्यामुळे विहिरी, नद्या यांना पाणी मिळतं। झाडे आपल्याला फळं, फुलं, लाकूड, औषधं देतात। उन्हाळ्यात सावली देणारा मोठा पिंपळ किंवा वडाचं झाड म्हणजे जणू नैसर्गिक छत्रीच आहे। म्हणूनच प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे। वन्यजीवांचे महत्त्व। जंगलात राहणारे प्राणी, पक्षी, कीटक हे निसर्गाचा एक भाग आहेत। वाघ, बिबट्या, हरिण, माकडं, मोर, ससे हे सर्व पर्यावरणाचं संतुलन राखतात। जर हे प्राणी राहीसे झाले तर निसर्गाचा समतोल बिघडेल आणि माणसालाच त्रास होईल। उदाहरणार्थ, साप नसतील तर उंदीर वाढतील, उंदीर पिकं खातील, म्हणजे साप सुद्धा आपल्या शेतीसाठी उपयुक्त आहेत। आपण काय करू शकतो? झाडं तोडायची नाहीत, उलट दरवर्षी लावायची। जंगलात गेल्यावर कचरा टाकायचा नाही, प्राणी पक्ष्यांना त्रास द्यायचा नाही, पाणी व वीज वाचवायची। निसर्ग माणसं कुटुंब आहे असं समजून वागायचं। शिकवण। झाडे आणि प्राणी यांच्याशिवाय माणसाचं आयुष्य अपूर्ण आहे। निसर्ग आपला मित्र आहे, म्हणून त्याचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे। एक विद्यार्थी एक झाड ही सवय लावली तर आपलं भविष्य हिरवगार आणि सुंदर होईल। मुलांनो, लक्षात ठेवा, निसर्गाचं रक्षण केलं तर तो आपलं संरक्षण करतो, निसर्गाचा नाश केला तर तो आपल्यालाही वाचू देत नाही। चला मग आज आपण एक कविता म्हणू। झाडे माझे सखे जीवलग, श्वास देती तेच निरंतर। फुलांत सुगंध, फळांत गोडी, सावलीत थंडावा सुंदर। पक्षी गाती गोड गाणी, झुळझुळ वाहे झरा। जंगल माझे घरच आहे, निसर्ग माझा सखा खरा। निसर्ग राखू झाडे लावू, प्राणी पक्षी सारे जपू। हिरवं जगणं, स्वच्छ हवा, मिळून सगळे आनंद लुटू। सर्वांचे आभार ज्यांनी या उपक्रमामध्ये, या ट्रेकिंगमध्ये सहभाग घेतला, त्या सर्वांचे आभार।